प्राची पांचाळ मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. धन्यवाद. यानंतर आपलं सर्वांचं आकर्षण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजपासून पुढील 5 दिवस ज्यांच्या वाणीमधून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं संपूर्ण जीवन चरित्र भावामृत आपल्या समोर सादर होणार आहे. आपल्या या कार्यक्रमामध्ये जे कथेचं आयोजन केलेलं आहे, या कथेचे प्रवक्ते आमचे सन्माननीय मार्गदर्शक विद्या वाचस्पती हरिभक्तपरायण डॉक्टर रविदास महाराज शिरसाट यांचा देखील आपण यथोचित असा सन्मान करणार आहोत. तत्पूर्वी महाराजांचा थोडक्यात परिचय या ठिकाणी आपण सर्वांसमोर मी या ठिकाणी करून देत आहे. हरिभक्तपरायण श्री रविदास रावसाहेब शिरसाट महाराज आपलं शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे या ठिकाणी तत्वज्ञान विषय घेऊन प्रथम श्रेणीमध्ये आपण पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठ पुणे या ठिकाणी तत्वज्ञान या विषयामध्ये प्रथम श्रेणीमध्ये आपण पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी या ठिकाणी विशेष प्रावीण्यासह प्रथम क्रमांकासह आपण आपलं आध्यात्मिक शिक्षण पूर्ण केलेलं आहे. वारकरी घराण्याच्या परंपरेमुळेच बालपणापासूनच संत साहित्याची आवड, त्याचबरोबर तीर्थस्वरूप वडिलांच्या मार्गदर्शनाने वयाच्या 12व्या वर्षी आपण पहिलं कीर्तन केलं व पुढे संत साहित्याचा व्यासंगच आपणास जडला. 1999 मध्ये दिल्ली येथे झालेल्या जागतिक तत्वज्ञान परिषदेत श्री संत ज्ञानदेव अँड द युनिव्हर्स या विषयावर आपण इंग्रजीमध्ये व्याख्यान केलं. वाराणसी येथे हिंदीतून तर हैदराबाद येथे इंग्रजीतून आपण व्याख्यानं केलेली आहेत. MA शिक्षण घेत असताना संत ज्ञानेश्वर या विषयामध्ये पुणे विद्यापीठामध्ये आपण प्रथम क्रमांक संपादन केलेला आहे. वारकरी संप्रदायाशी संबंधित विविध विषयावर आपले अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. संत ज्ञानदेवांच्या हरिपाठावर इंग्रजीतून भाष्य ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. तसेच संस्कृत, हिंदी व मराठीत विविध प्रकारचं लेखन आपण पूर्ण केलेलं आहे. मुंबई दूरदर्शन, सह्याद्री, फक्त मराठी व सेमारू मराठीवाणा इत्यादी TV वाहिन्यांवर कीर्तनाचं प्रसारण आपलं झालेलं आहे. अनेक ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र भावामृत, श्रीमद भागवत कथा, श्री ज्ञानेश्वरी तत्वचिंतन, नारद भक्तिसूत्र विवेचन, चांगदेव 65 तत्वचिंतन इत्यादी अनेक कार्यक्रमांचं संपूर्ण महाराष्ट्रभर आपलं आयोजन झालेलं आहे. श्री क्षेत्र आळंदी येथे विविध भाषेतून संत वाङ्मय तसेच शास्त्रीय ग्रंथांचं आपण अध्यापन करत आहात. महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये तसेच अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध व्याख्यानांचं सादरीकरण आपल्या माध्यमातून झालेलं आहे. वारकरी संप्रदाय प्रसार उद्देशाने अनेक भाविकांसमवेत 2017 साली श्री क्षेत्र बद्रीनाथ धाम उत्तराखंड येथे ज्ञानेश्वरी पारायण व हिंदीतून श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र भावामृत ज्ञानयज्ञ, 2018 मध्ये जगन्नाथपुरी धाम ओडिशा येथे ज्ञानेश्वरी पारायण व अमृतानुभव विवरण, 2019 मध्ये रामेश्वरम धाम तामिळनाडू येथे ज्ञानेश्वरी पारायण व चांगदेव 65 विवरण, 2022 मध्ये द्वारका धाम गुजरात येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण व हरिपाठ विवरण, 2024 मध्ये वृंदावन उत्तर प्रदेश येथे ज्ञानेश्वरी पारायण व श्री संत ज्ञानेश्वर महाराज वर्णित श्री कृष्ण कथामृत,
श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर महिना वारी तसेच आषाढी महावारीची परंपरा जोपासत असताना महाराष्ट्र व इतर राज्यात कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष संप्रदाय प्रसाराचं व समाज प्रबोधनाचं कार्य आपण या ठिकाणी अखंडपणे करत आहात. आमचं जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत पीठाचं सद्भाग्य की आपल्या सुमधुर वाणीतून आणि आपण ग्रहण केलेल्या ज्ञानाच्या माध्यमातून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं संपूर्ण चरित्र आमच्या सर्व पालकांना, ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना पुढील 5 दिवस श्रवण करता येणार आहेत. या ठिकाणी आपला यथोचित सन्मान आम्ही करू इच्छित आहोत. या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सन्माननीय विशेष अतिथी वारकरी शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यापक हरिभक्तपरायण डॉक्टर हरिभक्तपरायण माणिकशास्त्री मुखेकर महाराज, त्याचबरोबर जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान देहू अध्यक्ष हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज मोरे, आपणास विनंती आहे की आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराज जीवनचरित्र भावामृत कथेचे प्रवक्ते आमचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण डॉक्टर रविदास महाराज शिरसाट यांचा यथोचित असा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. आणि त्याचबरोबर गाथेचं पूजन या ठिकाणी करायचं आहे. समवेत हरिभक्तपरायण राजू महाराज ढोरे, त्याचबरोबर हरिभक्तपरायण आमचे सहकारी युवराज महाराज शिंदे, संपर्क प्रमुख पश्चिम महाराष्ट्र अखिल भारतीय वारकरी मंडळ. विनंती आहे की आपण या ठिकाणी ग्रंथाचं पूजन, त्याचबरोबर आपल्या सन्माननीय अतिथींच्या हस्ते महाराजांचा यथोचित असा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. पाठीमागे बसलेले आणि उभे असणारे जे सर्व सन्माननीय पालक श्रोते, आपणास विनंती आहे की आपण पुढे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पाठीमागे आपण जे खुर्च्यांचं आयोजन केलेलं आहे, ज्यांना खाली बसण्यासाठी भारतीय बैठक बसण्यासाठी आपणास जर त्रास होत असेल अशा व्यक्तींसाठी आपण खुर्च्यांचं आयोजन केलेलं आहे. कथेचा श्रवणानंद हा भारतीय बैठकीतच घ्यायचा असतो. विनंती आहे की आपण पुढे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. महाराष्ट्राच्या भागवत धर्माच्या मंदिराचे कळस, महाराष्ट्राच्या भागवत धर्माच्या मंदिराचे कळस संत श्रेष्ठ कवी कुलगुरू तुकाराम महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या 375व्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याच्या सोहळ्याचं औचित्य या ठिकाणी साधून जवळपास 8 दिवसाचा प्रदीर्घ असा कार्यक्रम या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत पीठाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. खऱ्या अर्थानं अवघ्या महाराष्ट्रातच नाही तर परप्रांतातही मोठ्या भक्तिभावानं जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलेलं आहे. एकच शब्द, एकच शब्द, शब्दांचे वाक्य, एकच शब्द, शब्दांचे वाक्य आणि एका वाक्याचा प्रबंध म्हणजे तुकोबर आहे. खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांचे अंतरंग म्हणजे अभंग. अंतरंगाच्या अंतरंगात, भावतरंग भक्तीच्या रंगात अभंगपणे रंगून जातात ते तुकोबराय आणि तुकोबराय स्वतःच अभंग होऊन जातात. अभंगाशी गाता अभंगाची झाला, स्वरूपी मिळाला अभंगाची. खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं संपूर्ण जीवनामृत या ठिकाणी आपल्या समोर सादर होणार आहे. तत्पूर्वी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमचे मार्गदर्शक डॉक्टर हरिभक्तपरायण माणिकशास्त्री मुखेकर महाराज, अध्यापक
वारकरी शिक्षण संस्था आळंदी आपणास विनंती आहे की आज आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या शुभेच्छा स्वरूप आशीर्वादाची आम्हाला या ठिकाणी आवश्यकता आहे. विनंती आहे की महाराजांनी आपल्या वाणीमधून आम्हाला शुभेच्छा देऊन उपकृत करावं. सन्माननीय हरिभक्तपरायण डॉक्टर माणिक शास्त्री मुखेकर. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिवधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी दैवाची. आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम चाललेला आहे, या कार्यक्रमाचं कारण काय आहे? बिना कारणाशिवाय कार्य होत नाही. कार्य आहे आणि कारणच नाही, मुलगा आहे आणि बापच नाही, असं होईल का? या ठिकाणी जे कार्यक्रम चाललेला आहे, या कार्यक्रमाचं काय कारण आहे त्या या ठिकाणी आमचे रविदास महाराज शिरतात यांच्याद्वारा या ठिकाणी तुकाराम महाराजांचं काय चरित्राचा काय आरंभ होणारे आहात. 5 दिवस काय तुकाराम महाराजाचं काय चरित्र होणार आहे. आणि तुकाराम महाराज कसे होते एका अभंगात सांगतात. प्रपंच रचना सर्वही भोगोनी त्यागेली, अनुतापाचे द्वारी देहबुद्धी हाविली, वैराग्याची निष्ठा प्रगटुनी दाबिली, अहम ममता दवलुनी निशांती वारिली. असे जे तुकाराम महाराज या ठिकाणी काय यांचं काय आज चरित्राचा काय आरंभ होणार आहे. ते या ठिकाणी कशा करता आलेले तुकाराम महाराज? केवळ जगाच्या कल्याणाकरता आलेले. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. कुठून आलेले आहेत? वैकुंठाहून आलेले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, बोलिले जे ऋषी साज भावे वर्ताया, पितू भक्तीचा डांगोरा कळी काळाची दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदी. असे जे तुकाराम महाराज आहे यांचा या ठिकाणी रविदास महाराज शिरतात यांच्याद्वारा का या ठिकाणी का चरित्राचा काय आरंभ होणार आहे. त्या चरित्राचं चांगल्या प्रकारे काय श्रवण झालं पाहिजे. चांगल्या प्रकाराने जर श्रवण झालं तर तुम्हाला जी वस्तू पाहिजे ती वस्तू प्राप्त होते. तुम्हाला स्वर्ग पाहिजे असला तर स्वर्ग प्राप्त होईल, मोक्ष पाहिजे असला तर मोक्षही तुम्हाला प्राप्त होईल. का? माऊली सांगतात श्रवणे पापे जाती धर्मधरी उन्नती, स्वर्ग राज्य संपत्ती शेखी लाई, येथं मनाचा मारू न करता इंद्रिय दुःख न देता, येथं मोक्ष आहे असे मोक्षाचे ऐता श्रवणाची माझी. म्हणजे या ठिकाणी काय चांगल्या प्रकारे काय या ठिकाणी श्रवण करावं, आपलं जीवनाचं काय सार्थक करून घ्यावं. शुभम भवतु कल्याण. धन्यवाद बाबा. खऱ्या अर्थानं आपल्या सुमधुर अशा वाणीतून शुभेच्छा स्वरूप आशीर्वाद आम्हाला प्राप्त झालेत. खऱ्या अर्थानं कोणतीही एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल तर त्याच्या पाठीमागे नक्कीच कारण असतं. आणि या कारणांची मीमांसा या ठिकाणी मी करत असतानाच आपल्या वाणीमधून 2 गोष्टी आमच्या लक्षात आल्या. खऱ्या अर्थानं जगाची आई ज्ञानेश्वरी जेव्हा आपण आपल्या समोर ठेवतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की जीवन जगावं कसं. आणि जीवन जगत असताना जीवनात येणाऱ्या प्रत्येक क्षणाच्या अडचणींवर जर आपल्याला मात करायची असेल तर पंचम वेद गाथ्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि या गाथ्याचं खऱ्या अर्थानं आपल्या समोर जी मांडणी झाली ती जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या माध्यमातून. अशा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं संपूर्ण जीवनामृत, संपूर्ण जीवनाचं चरित्र आपल्या समोर या ठिकाणी हरिभक्तपरायण रविदास महाराज शिरसाट यांच्या सुमधुर वाणीतून थोड्याच वेळात आपल्या समोर सादर केलं जाणार आहे. तत्पूर्वी आपल्या कार्यक्रमाचे सन्माननीय विशेष अतिथी आमचे मार्गदर्शक जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे सन्माननीय अध्यक्ष हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज मोरे, आपणास विनंती आहे की आपण देखील आपल्या सुमधुर वाणीतून या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत. रामकृष्ण हरी.
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूलमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचं भावविश्व सादर होत आहे. देवाचे चरणामृत म्हणजे अमृत आहे आणि संतांचे चरित्र हे धर्मामृत आहेत. आणि हे आपल्या जीवनात महाराजांनी आशीर्वाद देताना सांगितलेच की तुमच्या आयुष्यात जे जे काय पाहिजे ना ते तुम्हाला मिळत. पण पहिल्यांदा काय केले पाहिजे, नव्या व्यक्तीतली पहिली भक्ती म्हणजे श्रवण भक्ती आपण केली पाहिजे. जे जे आपण ह्या कानाने आपण पेरलं जाईल तेच तेच आपल्या हृदयाने आपण त्या पूर्ण प्रचलित होण्याचं काम होणार आहे. इतके सुंदर सरळ पद्धतीने महाराजांनी आशीर्वाद दिलेत, याच्यापेक्षा दुसऱ्या आशीर्वाद द्यायची गरज नाही. पण देवाचं चरित्र आणि संतांचं चरित्र कवर ऐकावं, किती ऐकावं, किती ऐकलं पाहिजे आणि कसं वाटतं ते ऐकताना. जसं काल्याचं कीर्तन म्हटलं की किती किती जुना आहे संतांचा महिमा, किती किती आहे देवांचा जुना महिमा. जसं आपण आकाशात पाहिलं, तारे दिसतात का वरती बघा, आकाशात तारे दिसतात, तिकडं आज तारे नाहीत. हा रवी तारा आज तुमच्या समोर तुकाराम महाराज चरित्र सांगणार आहेत. कारण आकाशात तारे पाहताना प्रत्येक दिवशी आपल्याला जसे नवीन भासतात तसं संतांचं चरित्र, देवाचं चरित्र आपल्या आयुष्यात नवीन नवीन उजळत. आणि त्यांच्या आयुष्यातलं, त्यांच्यातलं दुःख, त्यांच्यातलं कार्य, त्यांच्या कार्याची असणारी धडपड, त्यांचं असणारं समर्पण, त्यांच्यावर असणारा त्याग, त्यांच्या असणाऱ्या भक्तीचं अतोनात प्रेम हे आपल्यामध्ये फुलावं. एक क्षणामध्ये आपल्यामध्ये एकतरी ओवी अनुभवावी. तसे आपल्या जीवनातला एकतरी क्षण त्या भगवंताच्या कार्यासाठी म्हणून काय द्यावे त्यासी व्हावे अवतारी, ठेविता हा पाहिजे ठेवला, असं संतांचं अमप कार्य करतात. आणि आपल्या त्यांच्या कार्याचा आपल्याला आनंद ऐकाय मिळतोय, हे आपलं परमभाग्य आहे. आणि हा संतपीठ विद्यापीठाने हे काम ठेवलंय. आमच्या संत तुकाराम महाराज संस्थांचे खूप खूप आशीर्वाद. धन्यवाद. धन्यवाद महाराज. अतिशय थोडक्या शब्दामध्ये आपले आशीर्वाद देत असतानाच आपण आजचे आपले कथेचे प्रवक्ते आहेत हरिभक्तपरायण रविदास महाराज शिरसाट यांचा देखील उल्लेख करून आपण आपले शुभाशीर्वाद दिले. खऱ्या अर्थानं जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनियर कॉलेज 2014 साली लावलेलं छोटंसं बी थोड्याच कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपात त्याचा वटवृक्ष होईल असं स्वप्नवत असणारं हे दृश्य आपल्या समोर या ठिकाणी आहे. विद्यार्थी घडवत असताना खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्यांमधला माणूस या जगाच्या पाठीवर आपलं भारतीय संस्कृतीचं दर्शन दाखवणारा आणि देणारा आपला विद्यार्थी सूट बुटामध्ये डॉक्टर होत, इंजिनियर होत, परंतु हात जोडून समोर येणाऱ्या व्यक्तीला जेव्हा रामकृष्ण हरी म्हणेल तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्या संत पीठाचा उद्देश साध्य झाल्याशिवाय राहणार नाही असं नक्कीच या ठिकाणी आपल्या समोर सांगत असतानाच विविध स्वरूपाच्या कथा, विविध स्वरूपाची कीर्तनं आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पालकांना या ठिकाणी ज्ञानामृत स्वरूपात या ठिकाणी देत असतानाच आजची आपली कथा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या 375व्या वैकुंठ गमन सोहळ्याचं औचित्य साधून या ठिकाणी महाराजांचं संपूर्ण जीवन चरित्र आपल्या समोर आजपासून पुढील 5 दिवस सादर होणार आहे. तदनंतर दिनांक 6 रोजी हरिभक्तपरायण डॉक्टर सदानंद मोरे सर यांचं तुकाराम दर्शन या विषयावर व्याख्यान होणार आहे. दिनांक 7 एप्रिल रोजी वारकरी भूषण महंत हरिभक्तपरायण प्रमोद अण्णा जगताप अभ्यासक जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ यांचं तुका विष्णू नोहे दुजा या विषयावर व्याख्यान होणार आहे. आणि आपल्या कार्यक्रमाची सांगता पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे सुपुत्र पंडित शौनकजी अभिषेकी यांच्या सुमधुर वाणीतून अभंगवाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी होणार आहे. आपण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जीवन चरित्र भावामृताला
सुरुवात करत आहोत संत तुकोबांचा कुलवृत्तांत, जन्म आणि बालपण. हरिभक्तपरायण डॉक्टर रविदास महाराज शिरसाट विद्यावाचस्पती यांच्या सुमधुर वाणीतून रामकृष्ण हरी. हॅलो हॅलो चेक हॅलो हेलो 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 चेक हेलो हेलो हॅलो हेलो हेलो चेक हेलो हॅलो हॅलो हेलो 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 चेक हॅलो हॅलो हेलो 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 चेक हेलो 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 हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 हरि जय जय राम कृष्ण हरि हरी 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 हरि जय जय राम कृष्ण हरि हरी हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सावळे राम कृष्ण हरी सावळे राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन
माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी जवळी आपण असावे जवळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी करा जोडितो कथे कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी घ्यावी घ्यावी माझी भाग तरी का मागणे अनिक घ्यावी घ्यावी माझी भाग जरी का मागणे अनिक कर जोडितो कथे काळी 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 तुकया बंधू म्हणे देवा देवा तुकया बंधू म्हणे देवा तुकया बंधू म्हणे देवा म्हणे देवा तुकया बंधू म्हणे देवा शब्द तुका चिराखावा शब्द तुका चिराखावा कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण
जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम टाळी वाजवा म्हणा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम ओम श्री परमात्मने नमः सजयति सिंधुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासर्मणिरीव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम् या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रमश्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती
निशेष जाड्यापहा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पानी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो ब्रह्मस्वरूपाय साक्षात् कैवल्यमूर्तये सच्चिदानन्दरूपाय ज्ञानेशाय नमोऽस्तुते। विश्वोद्धारार्थ संभूत साक्षात् वैकुंठ नायक भक्ति तत्व प्रकाशाय ज्ञानमूर्ते नमो नमः। अलकावती सिद्धपीठे यावच्चंद्र दिवाकरौ सदोदितोपकारार्थं चित्सूर्याय नमाम्यहम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुझ्या देवा अहो स्वामी तुझ्या देवा अहो स्वामी तुझ्या देवा अहो स्वामी देवा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू यावरी न करावा अवेरू आहो स्वामी तुझ्या देवा अहो स्वामी तुझ्या देवा अहो स्वामी तुझ्या देवा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा सहज लिले उदकी वह्या सहज लिले उदकी वह्या सहजलीले उदकी बया सहजलीले उदकी बया रक्षिलिया निज सत्ते रक्षिलिया निज सते अहो स्वामी तुकया देवा 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 निळा म्हणे धराल हाती निळा म्हणे धराल हाती निळा म्हणे हाती निळा म्हणे धराल हाती तरी
कया देवा अहो स्वामी तू कया देवा अहो स्वामी तू कया देवा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर यावरी न करावा अभेर अहो स्वामी तू कया देवा अहो स्वामी तू कया देवा अहो स्वामी तू कया देवा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा पंढरीनाथ भगवान की जय माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. इंद्रायणी माता की जय जगद्गुरु संत शिरोमणी विश्ववंद्य वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबारायांच्या या संत पीठामध्ये जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तो जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्र भावामृताचा आहे. खरं तर इथं कार्यक्रमाचं आयोजन करणं याला निमित्त आहे. सर्वांना माहिती आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाला आता 450 म्हणजे 375 वर्ष होत आहेत. अर्थात त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाचा हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर वारकरी संप्रदाय आणि मराठी भाषिक साजरा करतायत. तेव्हा ही जी भूमी आहे या भूमीमध्ये हा साजरा करण्याचं काय प्रयोजन आहे हाही महत्वाच्या चिंतनाचा मुद्दा आहे. खरं तर ही भूमी जी आहे मला असं वाटतंय आळंदी आणि देहूचं सेंटर हे टाळगाव चिखली असावं. हा मोठा योगायोग आहे. इकडे ज्ञान तीर्थ आहे आणि इकडे वैराग्य तीर्थ आहे. या इंद्रायणी मातेच्या दोन्ही तीरावर अर्थात दक्षिण तीरावर वैराग्यमूर्ती तुकोबार आहेत तर उत्तर तीरावर ज्ञानमूर्ती ज्ञानोबार आहेत. मला असं वाटतं हा सुरेल संगम एखाद्या नदीच्या किनारी काही पंचक्रोशीच्या अंतरात साधला जावा असं दुर्मिळ उदाहरण जर कुठं पाहायला मिळत असेल तर मला वाटतं ते क्षेत्र हेच असावं. आणि त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट अशी की हे गाव टाळगाव चिखली तसं ऐतिहासिक गाव आहे. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेल्यानंतर इथे त्यांनी टाळ टाकले असा एक पुरातन इतिहास आहे. जे टाळ मंदिर आपण गावामध्ये पाहतो रस्त्याच्या कडेला ते आपल्याला आजही या घटनेची साक्ष देत उभी आहे. तेव्हा तुकोबारायांच्या चरित्राशी या गावाचा तसा संबंध आहेच. परंतु मला असं वाटतं इथं संयोजकाला तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी काय सद्बुद्धी दिली असेल माहिती नाही. याच टाळ क्षेत्रामध्ये हे तुकोबारायांच्या नावाचं संतपीठ इथं उभा राहावं हा एक खूप मोठा योगायोग मानावा लागेल. हे गाव आहे या गावाचं नाव आहे चिखली. गावाचं नाव काय आहे चिखली असं नाव आहे. चिखली हा शब्द आहे. चिखल या शब्दाचे सप्तमीचं रूप चिखली असं होतं. चिखली म्हणजे चिखलामध्ये ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात चिखली रुतली गाये ते धड भाकड न पाहे जो तियेची ग्लानी होय काला बोला. चिखली तसा चिखल हा शब्द अनेकांच्या परिचयाचा आहे. चिखल त्याला मड असं म्हणतात इंग्लिशमध्ये मड. आता त्यामध्ये आपलं संयोजक मंडळ आणि त्यातल्या त्यात ज्यांचा आवर्जून उल्लेख करावा आमचे राजू महाराज ढोरे हे तर तसे हाडाचे शेतकरी आहेत.
शेतकऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे, कोणत्या भूमीमध्ये, कोणत्या क्षेत्रामध्ये, कोणत्या काळामध्ये काय पीक घ्यावं यामध्ये ही मंडळी निष्णात असते, तरवेज असते. त्या क्षेत्राचं अर्थात त्या जमिनीचा पोत काय, पाण्याची उपलब्धी, पाण्याचा प्रकार कसा आहे, सीझन कोणता आहे, कोणत्या पिकाला मागणी आहे नाही का, बाजारपेठेमध्ये कोणत्या पिकाला मागणी आहे, या सर्व गोष्टींचा यथायोग्य अभ्यास करून जे सुज्ञ शेतकरी असतात, तज्ञ शेतकरी असतात, ते काय करतात, ते त्या पिकाची योजना करतात शेतामध्ये. आमच्या राजीव महाराजांनी हा विचार केला की ही गावं चिखली आहे, चिखलामध्ये कोणतं पीक येतं, कोणतं पीक येतं चिखलामध्ये? चिखलामध्ये बहुतेक भात घेतात ना, भात शेतीची जे लोक आहेत ते भात घेतात, भाताचं पीक घेतात. परंतु आमच्या राजीव महाराजांनी तसं नाही केलं. भाताचं पीक नाही, भात खातील लोक, संपून जाईल भात, तसं नाही. इथं आपण कमळ लावायची हा निर्धार त्यांनी केला. आणि या भूमीवर त्यांनी कमळाची वेल एक 5-6 वर्षापूर्वी या ठिकाणी आणून रुजवली आणि त्यातून फुललेले आज अनेक कमळ या परिसरामध्ये रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणून सुमधुर नाद निर्माण करतात. मला वाटतं त्याचं हे फलित आहे. आणि त्या प्रसंगाची यथार्थता आणि साफल्य जेव्हा त्यांच्या नजरेत आलं तेव्हा त्यांना असं वाटलं की आता ही निर्माण झालेली जी कमळं आहेत हीच वाकपुष्प तुकोबरायांच्या चरणी समर्पित करण्यासाठी योग्य कालखंड आलेला आहे. आणि ती म्हणजे तुकोबरायांच्या सदैव वैकुंठ गमनाची त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षाची परिपूर्ती. आणि म्हणून हे कालाचं औचित्य साधून त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाची योजना केली. मला असं वाटतं ही सर्वच संयोजक मंडळी की ज्यांच्यामध्ये आमचे गाडगे सर प्राचार्य तेही आहेत, सर्व संचालक मंडळ आहे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत, त्यानंतर संपूर्ण विद्यार्थी आहेत, इथं उपस्थित असणारे सर्व पालक मंडळी आहेत. मला वाटतं या सर्वांच्या सहयोगाने हा कार्यक्रम होतोय, तो नक्कीच जगद्गुरु तुकोबरायांना आवडेल. तुकोबरायांचं चरित्र आरंभ करत असताना आपल्या काही गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुकोबरायांचं चरित्र हे असामान्य कोटीतलं चरित्र आहे. तसं संत महात्म्यांचे चरित्र हे असामान्यच असतात. भगवंताचं चरित्र आणि संतांचं चरित्र यांच्यामध्ये जर आपण थोडीशी तुलना केली तर आपल्या असं लक्षात येईल की देवांच्या चरित्रापेक्षा संतांची चरित्र काहीशी पुढे गेलेली आहे. भगवंताची चरित्र अनेक ग्रंथांमधून आपल्या समोर उपलब्ध आहेत. कथेच्या माध्यमातून आपण ती नित्य श्रवण करत असतो. श्रीमद भागवत कथेमध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे. रामायण ग्रंथामध्ये प्रभू रामचंद्रांचं चरित्र आहे. अनेक इतर ग्रंथामध्ये त्या अवताराची चरित्र संग्रहित समाविष्ट अशा स्वरूपाची आहेत. परंतु संतांची स्वतंत्र रूपाने चरित्र जर आपण पाहिली तर भगवंताच्या चरित्रापेक्षा ती आणखी काहीतरी वजनदार पुढे गेलेली असं आपल्या लक्षात येतं. त्याचं कारण असं आहे की देवाच्या चरित्राला काहीशा संवैधानिक मर्यादा आहेत असं म्हटलं तरी काही हरकत नाही बरं का. मी मुद्दाम शब्द प्रयोग करतो संवैधानिक, परंतु हे संविधान हे राजकीय क्षेत्रात नसून ते आध्यात्मिक क्षेत्रातलं संविधान आहे. भगवंताने गीतेमध्ये अवतार घेत असतानाची जी पार्श्वभूमी आहे त्याचा उल्लेख करताना भगवंताने असा केलेला आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंत सांगतात की ज्यावेळी धर्मावर ग्लानी येते, अधर्म हा बोकाळला जातो, साधूंचं अस्तित्व धोक्यात येतं, असाधू अर्थात राक्षस जी लोक आहेत ते उन्मत्त झालेली असतात, धर्मामध्ये पाखंड निर्माण झालेलं असतं, अशा प्रसंगामध्ये साधूंचं रक्षण करण्यासाठी, दुर्जनाचा संहार करण्यासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी मला युगायुगामध्ये अवतरित व्हावं लागतं असं भगवंत त्या ठिकाणी सांगतात. परंतु मार्मिकता अशी आहे, भगवंत त्या कार्याला आल्यानंतर ते कार्य पूर्ण करून गेल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची अडचण राहत नाही असं मात्र नाही. आपण पाहतो एखाद्या शेतकऱ्याने एखादी फळ झाडं लावले, आपल्या शेतामध्ये फळबाग लावली. आता आंब्याच्या झाडाची त्या ठिकाणी लावणी केलेली आहे. आंब्याच्या झाडाला फळ कधी येतं?
साधारणतः एक 10 वर्षाने आपण असं गृहीत धरूया. आणि तो शेतकरी जर 10 वर्षांनीच तिथं ट्रक घेऊन आला आंबे भरण्यासाठी, तर तिथं आंबे सापडतील का? नाही. कारण त्या ठिकाणी झाडं लावल्यानंतर झाडाचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी त्या शेतकऱ्यांना बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात. त्याला पाणी देणं गरजेचं आहे. जे काही गवत झालं असेल, तण झालं असेल, ते काढणं गरजेचं आहे. त्याला खत देणं गरजेचं आहे. इतर प्राण्यापासून त्याचं रक्षण करण्यासाठी काही कंपाऊंड वगैरे करणं गरजेचं आहे. काही रोग किडीपासून रक्षण करण्यासाठी फवारणी वगैरे करणं गरजेचं आहे. हे केल्यानंतर त्या अपेक्षित वर्षानंतर त्या झाडाला फळं लागतात. तसं धर्माच्या बाबतीमध्ये केवळ भगवंताने धर्माची स्थापना केली आणि ते निघून गेले म्हणजे सर्व काम झालं असं नाहीये. मला असं वाटतं उरलेली पुढची सर्व कामं करण्यासाठी संत महात्म्यांना या ठिकाणी अवतीर्ण व्हावं लागतं. म्हणून भगवंताची जबाबदारी ही मर्यादित कालापुरती आहे, परंतु संतांची जबाबदारी जी आहे ती मात्र दीर्घकालीनाची आहे. तो धर्म टिकून ठेवण्यासाठी नवे तो धर्म वाढीस लावण्यासाठी संतांना त्या ठिकाणी कष्ट करावे लागतात. म्हणून संत तुकोबरांच्या भाषेतच सांगायचं झालं तर महाराज त्या ठिकाणी वर्णन करतात, धर्म रक्षावयासाठी करणे अटी आम्हासी. धर्माचं रक्षण करण्यासाठी आम्हाला अटी करावी लागते, आटापिटा करावा लागतो. म्हणून संतांचं महत्वाचं जर कार्य कुठलं असेल तर एका ठिकाणी महाराज वर्णन करतात, धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, करणे पाखांड खंडन, करणे पाखांड खंडन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. याची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, याची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उतरे हाती घेऊन बाण फिरे, हाती घेऊन बाण फिरे, हाती घेऊन बाण फिरे. तीक्ष्ण उतरे हाती घेऊन बाण फिरे, हाती घेऊन बाण फिरे, हाती घेऊन बाण फिरे. याची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, याची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम. नाही भीड भार तुका म्हणे साना थोर,
साना थोर तुका म्हणे साना थोर भीड भार तुका म्हणे साना थोर तुका म्हणे साना थोर तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम 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 बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम आपल्या अवतार कार्याचा मुख्य उद्देश तुकोबारा या अभंगातून स्पष्ट करताना दिसतात. आम्हाला इथं कशासाठी यावं लागतं, आमचा इथे येण्याचा मुख्य उद्देश काय आहे. इथं शब्दप्रयोग करताना हेची आम्हा करणे काम असा केलेला आहे. आम्हा शब्दाचा अर्थ मला एकट्याला नाही, आम्हाला शब्दाचा अर्थ आहे संतांना. अर्थात सर्वच संतांच्या अवताराचा मुख्य उद्देश या अभंगातून महाराजांनी स्पष्ट केलेला आहे. परंतु महत्वाची गोष्ट अशी आहे, संत येत असताना जेव्हा गरज भासली तेव्हा लगेच यायचं, कार्य करायचं, निघून जायचं असं मात्र नाहीये. अवताराला येण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टीचं संत सुद्धा त्या ठिकाणी विचार करत असतात. अवतार घ्यायचा कुठे घ्यायचा, कोणत्या गावात घ्यायचा, कोणत्या परिस्थितीमध्ये घ्यायचा, त्याला अनुकूल भूमिका काय, या सर्व गोष्टीचा विचार अवताराला येण्यापूर्वी संत करतात. संत म्हणजे कधी येत नाहीत बरं का. मोठी माणसं जी असतात ते कधी येत नाहीत. विशेष हेतुपूर्तीसाठी ते येतात, कार्य संपादन झाल्यानंतर ते लगेच निघून जातात. हे मोठ्या माणसाचं नाही का महत्वाचं कर्तव्य आहे, वैशिष्ट्य आहे. भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये पाहिलं, प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये पाहिलं, किंवा संतांच्या अवतारामध्ये पाहिलं, अवताराला अनुकूल भूमिका निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी ते अवतार घेत असतात. जसं ज्ञानोबराय केव्हा अवतीर्ण झाले हे जर आपण पाहिलं तर ज्यावेळी ज्ञानाचा लोप झाला तेव्हा त्या ठिकाणी ज्ञानोबराने या ठिकाणी अवतार घ्यावा लागला. आरतीमध्ये वर्णन केले, लोपले ज्ञान जगी हित निनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी, जगामध्ये जेव्हा ज्ञानाचा लोप झाला, जगामध्ये लोप झाला बरं का, एखाद्या माणसाच्या ठिकाणी लोप झालेला नाही. मला वाटतं माणसाच्या ठिकाणी बऱ्याच ज्ञानाचा लोपही होतो आणि उदयही होतो. काही काही गोष्टी ज्या असतात त्या युगपत घडत असतात. आणि बहुधा मला असं वाटतं प्रत्येक माणसाच्या ठिकाणी काही ज्ञान आहे आणि काही अज्ञान आहे. सर्वच गोष्टीचं ज्ञानही नाही आणि सर्वच गोष्टीचं अज्ञानही नाही, बरोबर की नाही. आता थोडासा चर्चेचा भाग आहे. मी एकाला विचारलं की तुम्हाला जर्मन भाषा येते का, डू यू नो जर्मन लँग्वेज, त्याला विचारलं तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, आय डोंट नो जर्मन लँग्वेज. मला खेद वाटतो, मला जर्मन भाषा येत नाही. मी त्याला विचारलं की तुला जर्मन भाषा येत नाही या गोष्टीचं तुझ्या ठिकाणी ज्ञान आहे का अज्ञान आहे. तुला जर्मन भाषा येत नाही या गोष्टीचं तुझ्या ठिकाणी ज्ञान आहे का अज्ञान आहे. मला माझ्या ठिकाणी जर्मन भाषेचं अज्ञान आहे याचं मला ज्ञान आहे. काय, माझ्या ठिकाणी जर्मन भाषा मला येत नाही, माझ्या ठिकाणी जर्मन भाषेचं अज्ञान आहे याचं किमान मला ज्ञान आहे. मी म्हटलं अज्ञानाचं तरी किमान ज्ञान असलं तरी बरंचसं माणसाने कमावलं असं म्हणतात. बऱ्याचशा माणसांना आपल्या ठिकाणी काय ज्ञान आहे आणि काय अज्ञान आहे याचं ज्ञानच नसतं. आणि म्हणून अमृत अनुभवामध्ये ज्ञानोबराय खूप सुंदर वर्णन करतात. अज्ञान अज्ञाना ते नीनता गेले. लक्षात घ्या, आता
तो आणखीन विषय या ठिकाणी मी विस्तारित करत नाही. परंतु या ठिकाणी ज्ञान शब्दाचा अर्थ आहे तो म्हणजे आध्यात्मिक ज्ञान. व्यावहारिक ज्ञान असा नाहीये. आध्यात्मिक ज्ञान जेव्हा या जगतामध्ये लुप्त झालं तेव्हा जगामधलं अज्ञान दूर करण्यासाठी एका दोन प्रकाश साधनांची व्यवस्था पुरेशी पडणारी नाहीये. आता आपण या परिसरामध्ये पाहतो, या परिसरामध्ये मला वाटतं यावेळी दररोज अंधार असतो की नाही. या वेळेला दररोज अंधार आहे, परंतु आज किमान इथला तरी अंधार दूर व्हावा म्हणून या ठिकाणी प्रकाश योजना केलेली आहे, लाईटची व्यवस्था केलेली आहे. परंतु या लाईटची व्यवस्था फक्त इथला अंधार दूर करण्यासाठी पर्याप्त आहे, पुरेशी आहे. आणखी आपण थोडस दूर गेलो तर तिथला अंधार ही लाईट घालू शकत नाही. मग संपूर्ण अंधार जर घालवायचा असेल तर गरज कशाची आहे? सूर्याची आहे. सूर्योदय झाला की संपूर्ण अंधार त्या ठिकाणी निघून जातो. तसं जगातलं अज्ञान अर्थात वैश्विक अज्ञान घालवण्यासाठी गरज आहे ज्ञान सूर्याची. आणि म्हणून ज्ञानोबरायांचा अवतार हा मूर्तिमंत ज्ञान सूर्याचा आहे. तसं तुकोबरायांचा अवतार सुद्धा त्या काळामध्ये काय काय घटना घडल्या होत्या की जेव्हा तुकोबरायांना या ठिकाणी अवतीर्ण व्हावं लागलं. एक पहिली गोष्ट म्हणजे संप्रदायामधले पाखंड वाढलेलं होतं, दांभिकता वाढलेली होती, अज्ञान वाढलेलं होतं, आसक्ती वाढलेली होती, वैराग्याचं तर नामोनिशाणच मिटलेलं होतं. आणि तेव्हा या गोष्टीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी तुकोबारांना या ठिकाणी येणं त्या ठिकाणी आवश्यक वाटलं, गरजेचं वाटलं. परंतु अवतार घ्यायचा तो नेमका कुठं घ्यायचा? जसं ज्ञानोबरांनी अवतार घेतला एका अशा पवित्र कुलामध्ये घेतला, विठ्ठल पंतासारख्या विरक्त महापुरुषाच्या पोटी आणि माता रुक्मिणी मातेच्या मूर्तिमंत भक्तीच्या पोटी ज्ञानोबरांनी अवतार घेतला. तसं तुकोबरांनी सुद्धा अवतार कोणत्या कुलामध्ये घेतला, कुठं घेतला हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून ज्या ठिकाणी संत महात्मे अवतीर्ण होतात ते कुळही अतिशय पवित्र असतं असं महाराजच एका ठिकाणी उल्लेख करतात. धन्य देहु गाव पुण्यभूमी ठाव, धन्य देहु गाव पुण्यभूमी ठाव, देहु गाव पुण्यभूमी ठाव, देहु गाव पुण्यभूमी ठाव. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. त्यांचे निपावन तिनी लोकलो, त्यांचे निपावन तिनी लोकलो, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म
त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. महाराजांच्याच भाषेत वर्णन करायचं झालं, हरीचे दास अर्थात भगवत भक्त ज्या ठिकाणी अवतीर्ण होतात, प्रकट होतात, ते कुळही पवित्र आहे, तो देशही पावन आहे. या ठिकाणी आणखी मला थोडासा खुलासा करावा लागेल. जन्म वेगळा आहे आणि अवतार वेगळा आहे. सर्वसामान्य जीवाचा हा जन्म आहे आणि देवाचा आणि संतांचा जो आहे त्याला जन्म न म्हणता त्याला आपण अवतार म्हणतो. जन्माच्या बाबतीमध्ये जीव हा परतंत्र आहे, परंतु अवताराच्या बाबतीमध्ये अवतारी मात्र स्वतंत्र आहे. बरं, जन्माच्या बाबतीमध्ये जीव हा परतंत्र आहे. असा कोणताही जीव ठरवणार नाही की मला पुढचा जन्म हा पुण्यामध्ये अमक्या अमक्या गावामध्ये अमक्या अमक्या घरामध्येच मिळावा, असं कोणी ठरवू शकत नाही. कारण जन्म हा त्याच्या पूर्वकर्मावर अवलंबून असतो. ज्ञानोबराय वर्णन करतात, अगा कर्मी जई उरावे, तई तिही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. आपल्या ठिकाणचं बरं वाईट अर्थात अनुकूल प्रतिकूल जे कर्म शेष राहतं, उरलं जातं, त्या कर्मानुरूप त्या जीवाला त्या ठिकाणी तिथं जन्म मिळत असतो. जर कर्म चांगलं असेल तर जन्म चांगला मिळतो, आणि कर्म जर चांगलं नसेल तर तुकोबरायांच्या भाषेत सांगायचं तर खंती ते न करा, होणे गाढव कुतरा, असं महाराज वर्णन करतात. म्हणून जीवाच्या जन्माला सर्वथा कर्म हा हेतुभूत आहे. तसं संतांच्या आणि देवाच्या बाबतीमध्ये कर्म हे हेतुभूत नाहीये. संत जेव्हा ठरवतील, जिथं ठरवतील, तिथं त्या ठिकाणी ते जन्माला येऊ शकतात. त्यालाच जन्म न म्हणता मी अवतार असा शब्द प्रयोग केला आहे. संस्कृत मध्ये तृ तरती हा धातू आहे, त्याचा अर्थ तरणे, तरुण जाणे असा अर्थ आहे. आणि त्याला अव हा उपसर्ग लागून उपसर्गेने धात्वार्थ हा बलाद अन्यत्र नियते या नियमाप्रमाणे अवतार शब्दाचा अर्थ होतो खाली येणे, उतरणे. हे संत महात्मे कुठून खाली येतात, कुठून उतरतात? झाडून उतरतात का एखाद्या बिल्डिंग वरून खाली उतरतात? कुठून उतरतात? जे निर्गुण निराकार ब्रह्मस्वरूप आहे त्या ब्रह्मस्वरूपाहून हे संत महात्मे खाली येत असतात. म्हणून एका अभंगामध्ये महाराज वर्णन करतात, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणाशी, आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, ओ बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी. साच भावे वर्ताया, भावी वर्ताया, साच भावे वर्ताया, भावी वर्ताया. जाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चेष्टाचा भाग, शेष उरला तो शेष. जाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चेष्टाचा भाग, शेष उरला तो शेष. महाराज सांगतात, आम्ही वैकुंठवासी आहोत, या कारणाशी आम्ही आलो. आलो याची कारणाशी. इथं सुद्धा आलो हा शब्द स्वतंत्रता वाचक आहे. इथं परतंत्र नाही. आम्हाला आणलं नाही, आम्हाला पाठवलं नाही, आम्ही आलो, ही स्वतंत्रता त्याच्यामध्ये आहे. म्हणून संत महात्मे या ठिकाणी अवतीर्ण होत असतात. परंतु ते कुठं अवतीर्ण होतात? गीतेमध्ये सांगितलं की संत महात्मे अर्थात अशा विभूती अवतीर्ण होत असताना शुचीनाम श्रीमतांगी हे योगभ्रष्टोभिजायते.
अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. शुचिनाम श्रीमतांगे. जे कुळ शुचिरभूत आहे, जे कुळ श्रीमंत आहे, श्रीमंत शब्दाचा अर्थ पैशाने श्रीमंत नाही, दैवी संपत्तीने जे कुळ श्रीमंत आहे, अशा ठिकाणी आम्ही अवतीर्ण होतो. तसं तुकोबरायांचं जर कुळ आपण पाहिलं तर तुकोबरायांचं कुळ सुद्धा त्या दृष्टीने अतिशय पवित्र असं कुळ आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाच्या कुळाचा उल्लेख करताना सांगतात, बाप कुळत एक पवित्र, जेथीचा पार्थ या ज्ञाना पात्र. बाप रे बाप, ते कुळ किती पवित्र आहे की ज्या कुळामध्ये जन्माला आलेला अर्जुन या ज्ञानाला पात्र झालेला आहे. म्हणजे अर्जुनाची योग्यता ही तर स्वतंत्र आहेच आहे, परंतु त्याला कारणीभूत त्या कुलाची पवित्रता परंपरा जी आहे ती सुद्धा त्या दृष्टीने महत्वाची आहे. म्हणून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये, आपल्या स्वभावामध्ये त्या कुळाचाही खूप मोठा सहभाग आहे. एका ठिकाणी सुभाषितकाराने खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. एखादा मनुष्य जर उन्मत्त असेल तर हा उन्मत्तपणा याला कारणीभूत काय आहे? उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता. बापाचा जर दोष असेल, पित्याचा दोष असेल तर तो मुलगा त्या ठिकाणी मूर्ख निघतो. कार्पण्यम कुलदोषेन आत्मदोषात दरिद्रता. एखादा जर मनुष्य कंजूस असेल तर तो कंजूसी हा दोष कशाचा आहे? कुळाचा दोष आहे तो. आणि आत्मदोषात दरिद्रता. एखादा मनुष्य दरिद्र असेल तर समजायचा त्याचा तो वैयक्तिक कर्माचा दोष आहे. म्हणजे सुभाषितकारांनी सुद्धा कुळाचा दोष किती मार्मिकपणे टिपलेला आहे. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये, आपल्या जीवनामध्ये कुळाचे संस्कार, कुळाचे गुण निश्चितपणे परिणामकारक आणि प्रभावी ठरू शकतात. हा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणून ज्या कुळामध्ये तुकोबरायासारखे सत्पुरुष अवतीर्ण झाले ते कुळ सामान्य नाही. त्या कुळाचा इतिहास पाहत असताना आपल्याला सुरुवातीला त्या कुळाचे मूळ पुरुष आपल्याला सापडतात, ते म्हणजे विश्वंभर बाबा. तुकोबरायांच्या पूर्वीची 8वी पिढी. विश्वंभर बाबांचं व्यक्तिमत्व जे होतं अतिशय सज्जन व्यक्तिमत्व. लहानपणी त्यांचे पिता निवर्तलेले, दुकानदारीचा व्यवसाय, शेतीचा व्यवसाय, आणि त्या ठिकाणी लहानपणीच पिता निवर्तल्यामुळे आई आणि विश्वंभर बाबा हे दोघच त्या ठिकाणी होते. दररोज आपले नियमित कर्म करायचे, भगवत सेवा करायची आणि त्या ठिकाणी आपले दिनक्रम जो आहे तो पुरा करायचा. परंतु प्रकार असा झाला की विश्वंभर बाबांचे वडीलही अतिशय धार्मिक असल्यामुळं, सुसंस्कृत असल्यामुळं त्यांचेही संस्कार त्यांच्यावर झालेले होते. एक दिवसाचा प्रसंग असा, विश्वंभर बाबांची जी आई आहे त्या आईने विश्वंभर बाबांना सांगितलं की बाबा, आपल्या घराण्यामध्ये वारीची परंपरा आहे, पांडुरंगाच्या भक्तीची परंपरा आहे, तेव्हा वडिलाच्या नंतर आता तू ही परंपरा चालू ठेव, असा जेव्हा उपदेश आपल्या मातेनं त्यांना केला तेव्हा विश्वंभर बाबांना अतिशय आनंद झाला. त्याचं वर्णन महाराज एका ठिकाणी करतात. माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, 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 माझ्या वडिलांची मिरासी ग देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणी राखील
राखला दारवंता उपवास पारणी राखला दारवंता उपवास पारणी राखला दारवंता उपवास पारणी राखला दारवंता उपवास पारणी राखीला धरवंता उपवास पारणी राखीला धरवंता उपवास पारणी राखीला धरवंता उपवास पारणी राखीला धरवंता केला भोगवता आम्हालागी केला भोगवटा आम्हालागी केला भोगवटा आम्हालागी केला भोगवटा आम्हालागी उपवास पारणी राखला दारवंता उपवास पारणी राखीला धरवंता उपवास कारणी राखीला धरवंता उपवास पारणी राखीला धरवंता वंश परंपरा दास मी अंकित दास मी अंकित परंपरा दास मी अंकित दास मी अंकित वंश परंपरा दास मी अंकित दास मी अंकित तुका मोकलीता लाज कोणा तुका मोकलीता लाज कोणा तुका मोकलीता लाज कोणा कोणा तुका मोकलीता लाज कोणा उपवास पारणी राखला दारवंता उपवास पारणी राखला दारवंता उपवास पारणी राखला दारवंता उपवास पारणी राखला दारवंता उपवास पारणी राखीला धरवंता उपवास पारणी धरवंता उपवास पारणी राखीला दारवंता दारवंता उपवास पारणी राखीला दारवंता उपवास पारणी राखीला दारवंता महाराज वर्णन करतात, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. तोच विचार त्या ठिकाणी विश्वंभर बाबांनी केला आणि त्यांनी मातेच्या आज्ञे अनुरूप आणि कुल परंपरेच्या त्या पद्धती अनुरूप पंढरपूरची वारी सुरू केली, भगवत भक्ती सुरू केली. पुढे यथावकाश त्या ठिकाणी विश्वंभर बाबांचं लग्न झालं. त्यांच्या पत्नीचं नाव आमाबाई असं होतं. एक वेळ सांगतात की विश्वंभर बाबा आणि आमाबाई हे दोघं उभयता पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेले. विश्वंभर बाबांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं, पुढे सरकले आणि पाठीमागून त्यांच्या पत्नी आमाबाई पांडुरंगाचं दर्शन घेत असताना देवाजवळ असं काहीतरी हळूहळू फुटफुटल्या. विश्वंभर बाबांना ती असं अस्पष्ट ऐकू आलं. बाबांनी विचारलं, हा काय म्हणाल तू देवाजवळ? नाही म्हटले काही नाही, चला. नाही काहीतरी तू बोलली? नाही काही नाही, काही नाही म्हटले. काही नाही कशाचं, मी स्वतः ऐकलं काहीतरी तू बोलली आलं. अधिक आग्रह केल्यानंतर आमाबाईंनी सांगितलं, काय म्हटले, श्रियांची आमची काय दुःख आहे तुम्हाला काय कळणार आहे? मी देवाला माझं दुःख वधवून दाखवलं. अरे पण तुझं दुःख काय आहे? मी तुझा पती आहे, मला नाही सांगणार मग कोणाला सांगणार? असं चिडून विचारल्यानंतर
आम्हाबाईंनी खुलासा केला. म्हटले देवाला मी प्रार्थना केली, विनंती केली की हे भगवान, अनेक वर्ष झालेली आहेत लग्न झालेली, परंतु पोटी काही संतान नाही, तेव्हा काहीतरी संतान प्राप्ती होई अशी देवाला प्रार्थना केली. हे ऐकल्यानंतर विश्वंभर बाबा एवढे चिडले, असं सांगतात, तुला यासाठी देवाकडे आणलंय का? या गोष्टी देवाला मागायच्या असतात का? याचा अर्थ असा आहे की देवाकडे काहीही मागण्याची वृत्ती असू नये अशी शुद्ध निष्काम पारमार्थिक भावना जोपासणारे जे विश्वंभर बाबा, अशा पवित्र निष्काम विरक्त कुळामध्ये तुकोबराय अवतीर्ण होतात. अर्थात या संपूर्ण कुलाचा हा गुण आहे. पुढे यथायोग्य काली विश्वंभर बाबांना 2 मुलं झाली. एक हरिबुवा आणि दुसरे मुकुंदबुवा. मुकुंदबुवा एका युद्धामध्ये त्या ठिकाणी सैनिक म्हणून होते. त्या ठिकाणी त्या युद्धामध्ये ते वीरगतीस प्राप्त झाले. परंतु हरिबुवा हे मात्र त्या ठिकाणी भगवत भजनामध्ये रत होते. कुलपरंपरा त्यांनी यथायोग्य रीतीने चालवली. त्या हरिबुवांना विठोबा नावाचे एक पुत्र झाले. विठोबाच्या पुत्राचं नाव आहे पदाजी बुवा. पदाजी बुवाच्या मुलाचं नाव आहे शंकर बुवा. या पिढ्या लक्षात घ्या, कारण या पिढ्या लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. माणसं मला वाटतं नोटा लक्षात ठेवतात, तो अशा परंपरा पिढ्या लक्षात ठेवत नाहीत. कारण काही घेणं नसतं, काही देणं नसतं, कोणी विचारत नाही, काही काम पडत नाही. परंतु या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. शंकर बुवाच्या मुलाचं नाव आहे कान्हया. कान्हयाच्या मुलाचं नाव आहे बोलोबा बाबा, जे तुकोबरायांचे वडील. त्या बोलोबा बाबांच्या पत्नीचं नाव आहे कनकाबाई. आणि बोलोबा बाबा आणि कनकाबाई या उभयतांच्या पोटी 3 पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे सावजी बाबा, दुसरे आहेत ते तुकाराम बाबा आणि तिसरे आहेत ते कान्होबाराय. हे 3 पुत्ररत्न प्राप्त झाले. परंतु ज्यावेळी तुकोबराय मातेच्या गर्भामध्ये होते तेव्हा इथं असं वर्णन केलेलं आहे, त्या मातेची जी वृत्ती होती ती मातेची वृत्ती ही वेगळी दिसायला लागली. कारण श्रीमद भागवतामध्ये सुद्धा आपण पाहतो, देवकीच्या उदरामध्ये जेव्हा भगवंत स्थानापन्न झाले तेव्हा देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे, त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. देवकी अशी विलक्षण तेजस्वी दिसायला लागली. तसं कनकाबाईंच्या उदरामध्ये जेव्हा तुकोबराय स्थित झाले तेव्हा कनकाबाईंचं तेज सुद्धा असं विलक्षण जाणवायला लागलं. त्यांची अभिरुची अशी विरक्तीयुक्त होती. अलीकडच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे स्त्रियांना डोहाळे होतात की नाही, आणि धर्मशास्त्रामध्ये अशी मर्यादा आहे, धर्मशास्त्र ऐशे पुसावे डोहाळे, त्यांचे पुरवावे मनोरथ. धर्मशास्त्र असे की त्यांच्या डोहाळ्या अनुरूप मनोरथ त्यांचे पूर्ण करावेत. प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये सुद्धा कैकेयी, सुमित्रा, कौशल्य यांना जे डोहाळे झाले त्याचं वर्णन आपण पाहतोच, ऐकतोच. तसं या ठिकाणी कनकाबाईंना जे डोहाळे लागले ते म्हणजे विरक्तीवर्धक असे डोहाळे. थोडंसं एकांतात बसावं, कोणाशी न रमावं, काहीतरी भगवत चिंतन करावं, नामस्मरण करावं, साधना करावी. आपण अलीकडे असे म्हणतो ना की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. मला वाटतं पाळण्यात दिसायच्या अगोदरच ते काही महिने जाणवतात त्या मातेच्या डोहाळ्यावर. आणि यथाकाल जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी अवतीर्ण झाले. तो दिवस होता माघ शुद्ध पंचमी, अर्थात वसंत पंचमीचा दिवस होता, गुरुवारचा दिवस. वसंत पंचमी हा सुद्धा एक पौराणिक दिवस आहे. वसंत पंचमी ज्या दिवशी सरस्वती माता या ठिकाणी प्रगट झाल्या तो दिवस म्हणजे वसंत पंचमी आहे. पूर्वी असं सांगतात की ब्रह्मदेवाने जेव्हा संपूर्ण सृष्टी निर्माण केली, संपूर्ण सृष्टी निर्माण केल्यानंतर सृष्टी सजीव होती, हालचाली व्हायच्या, एकमेकाकडे पाहायचे जायचे, परंतु जसा मूकपट पाहावा अशी स्थिती होती. आवाज काही नसायचा. मूकपट माहिती तर तुम्हाला, चित्रपटाच्या अगोदर मूकपट आले होते. चित्रांची हालचाल, जाणं येणं, तोंड हलताना दिसायचे, आवाज काहीच नाही, त्याला मूकपट म्हणतात. तशी संपूर्ण सृष्टी होती. परंतु ती उणीव भरून काढण्यासाठी सरस्वती माता प्रगट झाली. आणि ज्या दिवशी सरस्वती माता प्रगट झाली ती सप्त स्वरांनी युक्त प्रगट झाली. संगीतातले जे सप्त स्वर आहेत ना, हे संगीतातले सप्त स्वर त्या ठिकाणी प्रगट झाले.
आणि संपूर्ण सृष्टीमध्ये एक विशेष नाद निर्माण झाला, एक लयबद्ध संगीत निर्माण झालं, ध्वनी निर्माण झाला, शब्दसृष्टी निर्माण झाली, शब्दसृष्टी सुद्धा विविध निर्माण झाली, एक वर्णात्मक आणि दुसरी ध्वन्यात्मक. ही संपूर्ण सृष्टी ज्यावेळी निर्माण झाली तो दिवस होता वसंत पंचमीचा. आणि त्याच वसंत पंचमीच्या दिवशी तुकोबराय या ठिकाणी प्रगट झाले. तुकोबराय ज्यावेळी प्रगट झाले ते शक होतं 1530 शके. 1530 शक वेगळं आहे आणि इसवी सन वेगळं आहे. शक आणि इसवी सनामध्ये सामान्यतः 78 वर्षाचा फरक आहे. म्हणजे 1530 शक याचा अर्थ 1608 साली तुकोबराय या ठिकाणी प्रगट झाले, अवतीर्ण झाले. आणि जेव्हा तुकोबराय प्रगट झाले मला असं वाटतं भक्ती संप्रदायाला खऱ्या अर्थाने कळस मिळाला. तुकोबराय प्रगट झाले. तुकोबरायांचं बालपण जे आहे हे सर्वसामान्य मुलाप्रमाणे ऐका गेलं. सामान्यतः 13 वर्षापर्यंत तुकोबरायांनी या बालपणाचा आनंद घेतला. आता लहान मुलं जी असतात, लहान मुलं प्रगट झाल्यानंतर, जन्माला आल्यानंतर त्यांचे बालपणाचे ज्या काही लीला असतात, आता मुद्दाम शब्द प्रयोग लीला मी करतो, तर वेगवेगळ्या असतात. ह्या लीला कशा होतात, ते घर कसं आहे, माता पित्याचे संस्कार कसे आहेत, मुलांना संगती कोणाची आहे, या सर्व गोष्टीवर त्या लहान मुलांच्या ज्या लीला आहेत त्या त्या ठिकाणी चालू असतात. तसं तुकोबरायांचं जीवन जर पाहिलं तर तुकोबरायांच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या लीला आहेत. आणि त्या लीला तुकोबरायांनी कोणत्या कोणत्या केल्या, मला असं वाटतं गाथेतून त्याचं आपलं संपूर्ण दर्शन घडतं आहे. गाथेमध्ये जे खेळाचे अभंग आहेत ना, हुतुतू आहे, हमामा आहे, टिपरे आहेत, नाही का, हे सर्व खेळ तुकोबरायांनी आपल्या बालपणामध्ये खेळले. आणि विशेषतः ज्या देहूमध्ये तुकोबरायांचा जन्म झाला आणि बालपण गेलं त्या देहूची आध्यात्मिक पार्श्वभूमी काय त्याचं वर्णन महाराज एका अभंगात करतात. धन्य देहु गाव पुण्यभूमी ठाव, धन्य देहु गाव पुण्यभूमी ठाव, धन्य देहु गाव पुण्यभूमी ठाव, धन्य देहु गाव पुण्यभूमी ठाव. तेथे नांदे देव पांडुरंग, तेथे नांदे देव पांडुरंग, तेथे देव नांदे पांडुरंग, तेथे नांदे देव पांडुरंग, तेथे नांदे देव पांडुरंग, पांडुरंग तेथे नांदे देव पांडुरंग, तेथे नांदे देव पांडुरंग, तेथे नांदे पांडुरंग. धन्य क्षेत्रवासी लोक दैवाचे, धन्य क्षेत्रवासी लोक दैवाचे, धन्य क्षेत्रवासी लोक देवाचे, धन्य क्षेत्रवासी लोक देवाचे. हा उच्चारिता वाचे नाम घोष, घोष उच्चारिता वाचे नाम घोष, उच्चारित वाचे नाम घोष, घोष उच्चारित वाचे नाम घोष. धन्य क्षेत्रवासी लोक दैवाचे, धन्य क्षेत्रवासी दैवाचे, धन्य क्षेत्रवासी लोक देवाचे, धन्य क्षेत्रवासी लोक देवाचे. आकर कटी उभा विश्वाचा जनिता, करकटी उमा विश्वाचा जनिता, हे करकटी उभा विश्वाचा जनिता, हो करकटी उभा विश्वा
वामांगिते माता रुक्मा देवी वामांगिते माता रुक्मा देवी वामंगिते माता रुखमाई माई वामंगिते माता रुखमाई धन्यक्षेत्रवासी लोक दैवाची धन्यक्षेत्रवासी वाची धन्यक्षेत्रवासी लोक देवाची धन्यक्षेत्रवासी लोक देवाची ए गरुडा पारी उभा उभा जोडोनी आकार ओ गरुडा पारी उभा उभा जोडोनी आकार अश्वत्थ समोर उत्तर मुखा अश्वत्थ समोर उत्तर मुखा अश्वत्थ समोर उत्तर मुखा मुखा अश्वत्थ समोर उत्तर मुखा धन्यक्षेत्रवासी लोक दैवाची धन्यक्षेत्रवासी लोक दैवाची धन्यक्षेत्रवासी लोक देवासी धन्यक्षेत्रवासी लोक देवासी ए दक्षिणे शंकर लिंग हरेश्वरा ओ दक्षिणे लिंग हरेश्वर शोभे गंगा तीर इंद्रायणी शोभे गंगा तीर इंद्रायणी शोभे गंगा तीर इंद्रायणी शोभे गंगा तीर इंद्रायणी ए लक्ष्मी नारायण नारायण बल्लाळाचे बन ओ लक्ष्मी नारायण यन बल्लाळाचे वन तेथे अधिष्ठान सिद्धेश्वर सिद्धेश्वर तेथे अधिष्ठान सिद्धेश्वर तेथे अभिष्ठान सिद्धेश्वर सिद्धेश्वर तेथे अभिष्ठान सिद्धेश्वर हे विघ्नराज द्वारी द्वारी बहिरव बाहेरी ओ विघ्नराज द्वारी बहिरा बहेरी हे हनुमंत शेजार सहित दोघे दोघे हनुमंत शेजारी सहित दोघे हनुमंत शेजारी सेत दोघे दोघे हनुमंत शेजारी सेत दोघे तेथे दास तुका दास करीतो कीर्तन दास तू का तेथे करीतो कीर्तन हे हृदय चरण विठोबाचे हृदय चरण विठोबाचे हृदय चरण विठोबाचे बाचे हृदय चरण विठोबाचे धन्यक्षेत्रवासी लोक दैवाचे धन्यक्षेत्रवासी लोक दैवाचे धन्यक्षेत्रवासी लोक दैवाची धन्यक्षेत्रवासी लोक दैवा लोक दैवाचे लोक दैवा देहू हे तसं गाव आहे, परंतु त्या देहूला क्षेत्रत्व आलं, तिथल्या भगवत वास्तव्याने आलेलं आहे. याची खूप मोठी कथा आहे, कदाचित आपल्याला ती उद्या पाहावी लागेल. की
या ठिकाणची जी मूर्ती आहे ती मूर्ती सुद्धा सामान्य मूर्ती नसून ती ही स्वयंभू मूर्ती आहे. आणि अशा या क्षेत्रामध्ये तुकोबरायांचं बालपण, खेळणं, बागडणं, तिथले ते संस्कार की ज्या सर्व गोष्टी तुकोबरायांच्या पुढील व्यक्तिमत्वाला कारणीभूत ठरतायत. मला असं वाटतं तुकोबरायांचं या ठिकाणी आता अवतार अर्थात जन्म झालेला आहे. बालपण आपण संक्षिप्त पाहिलेलं आहे. आज कार्यक्रमाचा पहिला दिवस असल्यामुळं थोडीशी सुरुवात उशिरा झाली, त्यामुळं काही काही गोष्टी आपल्या सूत्रबद्ध पद्धतीने संक्षिप्त रूपाने पाहाव्या लागल्या. राहिलेला जो विचार आहे तो आपण त्या ठिकाणी उद्या पाहू. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वजण मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. 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 हाताने टाळी आणि मुखाने नाम घ्यायचं, चिंतन करायचं. तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. यानंतर आरती होणार आहे. जे भाविक या ठिकाणी दोघेही जण पती पत्नी या ठिकाणी आलेले असतील तर त्यांनी या ठिकाणी आरतीसाठी समोर यायचं आहे. चला. आरती घेण्यासाठी समोर त्या ठिकाणी दाम्पत्यांनी उभं राहायचं आहे. आरतीचं ताट घ्यायचं आहे. ताळगाव प्रसादिक दिंडीचे अध्यक्ष हरिभक्तपरायण रोहिदास अण्णा मोरे, आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सपत्नीक आपण या ठिकाणी आलेला असाल तर आरती करण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी समोर उभं राहायचं आहे. सर असे उभे करा ना बाहेर. बाहेरचा जो कक्ष आहे कॅमेऱ्याच्या पाठीमागे, आरतीचं ताट घेऊन सर्वांनी बाहेर
जे बॅरिकेड्स आहेत त्याच्या बाहेर आरतीचं ताट घेऊन आपण सर्वांनी उभं राहायचं आहे. स्वर द्या. आरती प्रज्वलित केली का सर्वांनी? ठराविक व्यवस्थित अंतर त्या ठिकाणी आपण मेंटेन करायचं आहे. सर्व दाम्पत्यांना विनंती आहे की आपण बॅरिकेडच्या बाजूला ओळीत व्यवस्थित उभं राहायचं आहे. एकामागे एक उभं राहू नका, शेजारी शेजारी उभं राहा. सुरक्षित अंतर ठेवा. धरिला रहिवास विश्वतारावया लक्ष्मी निवास ज्ञानेश्वर रूपे धरिले निज देश वर्म जाने तया सद्गुरु उपदेश वर्म जाने तया सद्गुरु उपदेश जय देवा जय देवा जय ज्ञान देवा शिवा शिवाचा आदी परब्रह्म देवा कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ सनकादिकाशी यात्रेशी येताती स्वानंद राशी दर्शन घडे तया निज मुक्ती देसी दर्शन घडे तया निज मुक्ती देसी जय देवा जय देवा जय ज्ञान देवा जीवा शिवाचा आदी परब्रह्म मैसिक पुत्र केला वाचक वेदाचा प्रतिष्ठानी गर्व हरला विप्रांचा विशेष अर्थ केला भगवद्गीतेचा प्रत्यक्षद्वारी शोभे पिंपळ कनकाचा प्रत्यक्षद्वारी शोभे पिंपळ कनकाचा जय देवा जय देवा जय ज्ञान देवा जीवा शिवाचा आदी परब्रह्म सनक सिद्ध गणा माझी तू श्रेष्ठ ज्ञानावरी माझी ज्ञान वरिष्ठ अनुताप दीप्ती विश्वगणनाट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट जय देवा जय देवा जय ज्ञान देवा शिवा शिवाचा आदी जड उद्धरिले सकळ जीवासी तारिले होनी विश्व जनिता होनी विश्व जनिता अवघे ब्रह्मरूप केले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले पाषाण तारिले तैसे तू को पाच तैसे तू को पाच अभंग रक्षिले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा
सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकाराम तुकिता तुलनेसी ब्रह्मा तुकाशी आले ब्रह्मा तुकाशी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा घालीन लोटांगण वंदन चरण डोळ्यानी पायी नृपते प्रेमी आयुष्यनायक मुजड भावे वळ विठाल रखमाई ठोपा रखमाई विठाल रखमाई ठोपा रखमाई तुकाराम 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की इंद्रायणी माता की धन्यवाद. अतिशय सुमधुर अशा वाणीतून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या चरित्राची ही सुरुवात या ठिकाणी हरिभक्तपरायण विद्यावाचस्पती डॉक्टर रविदास महाराज शिरसाट यांच्या सुमधुर वाणीतून आज सुरुवात झालेली आहे आणि याचा पहिला दिवस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सर्व भाविक श्रोते पालक आणि विद्यार्थी समस्त ग्रामस्थ आपणास विनंती आहे, उद्या बरोबर 6:45 वाजता या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. आपण वेळेवर आलात तर कथेला आपण बरोबर 7 वाजता या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. या सूचनेची सर्वांनी दखल घ्यायची आहे. उद्याची कथा बरोबर 7 वाजता आपल्याला सुरुवात करायची आहे. यासाठी सर्व भाविक श्रोते, सर्व पालक, समस्त ग्रामस्थ सर्वांना नम्र विनंती, नम्र निवेदन, आपण 6:45 पर्यंत या ठिकाणी या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत पीठाच्या प्रांगणामध्ये यायचं आहे. रामकृष्ण हरी. या ठिकाणी एक किल्ली, स्कूटीची किल्ली या ठिकाणी सापडलेली आहे. जर कोणाची असेल तर या ठिकाणी या मंचाजवळ संपर्क करायचा आणि घेऊन जायचे आहे.
ज्या पद्धतीनं आज आपण बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित झालात आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्राचा आपण या ठिकाणी श्रवणानंद घेतलात. उद्या या ठिकाणी 6:45 वाजता सर्वांनी उपस्थित राहायचं आहे की जेणेकरून बरोबर 7 वाजता आपल्याला कथेची सुरुवात करायची आहे. आपण येत असताना आपले स्नेही, आपले परिचित या सर्वांना या ठिकाणी हे निमंत्रण जगद्गुरू संत तुकाराम महाराज संत पीठाच्या वतीनं आपण सर्वांनी या ठिकाणी द्यायचं आहे. कारण आपण सर्वजण संत पीठाचे सन्माननीय हितचिंतक आणि हितसंबंधक आहात. सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.